त्यावेळीच आणून दिले चिकन मटन. तर इथे मी चिकन मॅरिनेट करून घेतले. मम्मी स्पेशल मटन. कोळवेने तरी हाच मटन बघू शकता कसं लाल झाडा दिसतो ना. कारण की आमच्याकडं दुसरं डब्बा आहे पार्सल द्यायसाठी. पहिलीच ऑर्डर आहे आमची म्हणून. चिकन आणि इथं मॅरिनेट केलेली कोलबेरी बघू शकता. मटणाला पण कसली भारी तर्री आली एकदम. तर गाईज आज लॉंग पॉईंटमध्ये घेतले मी अचानक मध्येनच. कारण की आजचा वार काय आहे? मंगळवार ना. आज मंगळवार आहे आणि मी आज लॉंग पॉईंटमध्ये घेतले. कारण की त्याच्या मागचं रिझन असं आहे की आज आम्हाला आले ऑर्डर जेवण बनवून द्यायची. मम्मीने इथं साफ करायला घेतले. ते पहिले मला दाखवतं आणि मग सांगतं. ते तर मम्मीने घेतले साफ करायला. 2 किलो मटन आहे. तो थोडासा कापलास का? तोडलास थोडं मोठं पीस होतं ना. मोठं पीस होतं म्हणून तोडलं. आणि हा चिकन आहे 1.5 किलो. आणि मटन म्हणजे त्यावेळीच आणून दिले चिकन मटन. पण कापलं. मम्मी म्हणते एकदम फ्रेश आहे ना. पप्पा अंतर असंच आहे. त्यावेळीच आणून दिले. ते बनवायचे दोन्ही चिकन मटणाचा रस्सा आणि चिकन सुक्का. आणि इथं आहे कोलबी जी अर्धी सोडलेली आहे. म्हणजे पूर्ण सोडलेली आहे आणि अर्धी अशी आहे. ती त्याच्यानंतर पाणी आहे. तो धवल्यावर तुम्हाला दाखवतो मी नंतर पत्री कसं आहे म्हणून. खोबरा कापून घेतला आणि लसूण पण सोडला आहे मी मगाशी. ते मी प्रॉपर रेसिपी तर नाही सांगणार कारण की रेसिपी दाखवायला गेलं तर जाम टाईम लागतं म्हणून पटकन बनवून गेलं. आणि त्याचे जेवढं काय बनवणार आहे मटन रस्सा चिकन हां तेच सांगते. मटन रस्सा चिकन सुक्का म्हणजे तवा चिकन आणि कोलबी फ्राय ते सगळं तर मी ब्लॉगवर अपलोड केले आधीच. तर तेच सेम बनवायचं आहे. तर झाल्यावरच दाखवेन मी आणि मध्ये जरासं दाखवेन तुम्हाला प्रोसेसिंग कशी करतं ते इथं मम्मीने सगळं साफ करून घेतली नीट. मटन चिकन आणि ही कोलबी आहे ज्यातून काही बिना सोडलेल्या आहेत आणि काही सोडलेल्या आहेत. आता हे जी कोलबी आहे ना ती फक्त त्यांना मिक्स करून द्यायचे. ते तिकडे गेल्यावर फ्राय करते. म्हणजे त्यांना फार्म हाऊसवर जायचे त्याच्यासाठी तरी एवढा म्हणजे ते करायला आपले सबस्क्रायबर्सच येते. तर आता मम्मी टोप घेतं मटन बनवतं आणि मी एक घेतं चिकन मिक्स करायला आणि मग नंतर कोलबी लास्टला मिक्स करून देईन. तर इथे मी चिकन मॅरिनेट करून घेतले आणि इथं मम्मीने ठेवले टोप मटणासाठी. मम्मी स्पेशल मटन आणि कोलबी तरी हाच मटन. कोलबी कुठे गेली? 4 वाजता बनवून रेडी पाहिजे त्यानं. आता बघू किती टाईम लागतो. तो 3:30 शिजायला. हां मटन शिजायला टाईम लागतो. तर आता बघू 4 ते 4:30 झालं कारण की मटन शिजायला टाईम लागतं. आणि आता वाजल्यान 2:30 नाही 2:30 वाजलं का? हां 2:30 वाजले. बघू आता 1 तास नव्हतं काही होतं. मी मॅरिनेट करून ठेवलेलं थोडे वेळ जाऊन द्यायचं. मग नंतर टोप त्या साईडला शिफ्ट केलं तव्यामध्ये टाकेल. इथे मी कोलबी पण मॅरिनेट करून घेतले एक बघू शकता तुम्ही. कोलबी आणि इथे हे चिकन बघू शकता कसं लाल झाडा दिसतो ना. असं तेल पण सुटले. पाऊस पण येते. घेतले मटण टाकायला. मी अजून घेतली चिकन टाकायला. डायरेक्ट टाकायचं आपली काळजी नंतर. असंच बनवलं. फार्म हाऊसला असंच बनवलं मम्मीने. ते घाटा मारत घेतलं. वाफेमध्ये दिसत नसेल तुम्हाला. झाल्यावर मी जास्त टाकते. तर इथे मी 2 डब्बे घेतले. एक कोलबीसाठी आणि एक चिकन सुक्यासाठी. इथं मटण ऑलमोस्ट झालं आहे कारण की हे डब्बे घेतले कारण की आमच्याकडं दुसरं डब्बं आहे पार्सल द्यायसाठी. आमच्याकडं पहिलीच ऑर्डर आहे आमची म्हणून.
आता नेक्स्ट असं तर म्हणजे जर भेटल्या असंच लगातार लागल्या भेटत राहिलं. आणि मेन म्हणजे 2 किलो मटण कशाने देऊ, त्यांचं बाहेर पण डब्बा नाही भेटणार असं 2 किलो द्यायसाठी. मग त्यांना आम्ही घरातलं डब्बा देतो आणि त्यांना सांगितलंय की नंतर आम्हाला द्या यूज झाल्यावर तुमचा दुसऱ्या दिवशी घेऊन, म्हणजे उद्या येतील ते परत घेऊन. ते मटण दुसऱ्या स्टीलच्या डब्यात टाकू आणि बाकीचे ते हे 2 प्लास्टिकचा डब्बे मी घेतले त्याच्यामध्ये टाकते. इथे चिकन, तवा चिकन आणि इथं मॅरिनेट केलेली कोलबी रेडी आहे. म्हणजे इथं काय केलंच नाही, फक्त मॅरिनेट केले, तर तिकडे गेल्यावर फ्राय करतील. आणि हा बनवला आहे, आता फक्त मटणच डब्यामध्ये भरायचं आहे. बाकी हे 2 तर झालेत भरून. इथं मटण पण रेडी झालेलं आणि आताच गॅस बंद केले म्हणून जास्त तरी नसेल दिसत तुम्हाला, पण तरी आहे हे. म्हणजे जस्ट केला आहे गॅस पण, आणि चरबी पण मस्त वरती आले. आता त्याला डब्यामध्ये भरतो आम्ही. कसा डब्बा घेतलाय हा ना. बघू शकता मटणाचा रस्सा, 2 किलो मटणाचा रस्सा, 1.5 किलो कोलबी जी मॅरिनेट केली, फ्राय नाही केली, आणि हा आहे तवा चिकन. आता हे मटण मम्मी याच्यामध्ये टाकते, ते घेते याच्यामध्ये भरायला. ऑप्शन काढतात. बघू शकता मटणाला पण कसली भारी तर्री आली एकदम. आता हा डब्बा पॅक करतो मम्मी. आता मम्मीने बघा कसा केला आहे, प्लास्टिकमध्ये पूर्ण पॅक केलं आहे. आणि अजून एक आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे, लावू टाकून. तर ही तर आमची पहिलीच ऑर्डर होती, पण जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल आम्हाला तर नक्की सांगा. मी पण कपडे चेंज केले, कारण की मला जायचं आहे क्लासला म्हणून. पहिले त्यांची ऑर्डर म्हणजे ते येतात 4ला जायचं होतं मला, पण आता 4:30 वाजलं. ते येतात त्यांना देऊ आणि नंतर मी जाईन. आणि जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल ना तर इन्स्टावर मेसेज करा वी बघतवर, 1 दिवस आधी करा, मग त्याच्यावरच मी तुम्हाला सांगेल काय प्राईज आहे वगैरे. आता हा तर मटन, चिकन आणि कोलबी होती. त्यांचे रिव्ह्यूची व्हिडिओ मी सांगेल त्यांना काढाल की वी बघा जमलं होतं की कसा वाटला त्या लोकांना. आणि जर तुम्हाला द्यायची असेल ऑर्डर तर मी बघतवर, नाही तर मला कमेंट वगैरे करा. मोस्टली मी बघतवरच मेसेज करा ना मॅम. टाक नको म्हणून उचलता येतं का, येईल कारण की डब्बा मोठा घेतला आहे, मटण इथपर्यंतच आहे, तर सांडायला नको म्हणून. फक्त वाकरा टेकडा नको का, येईल म्हणा, नेईल मी पण नाही. अरे तिकडे व्हिडिओ न काढणं कशासाठी राहू दे, ना पडणार भेटतो कॉलच्यामध्ये येतात, मग त्याला देतो. कांदा लिंबू पण दिले मम्मीने पिशवीमध्ये, कारण की पूर्ण आम्हीच बनवून दिलं, मग त्यावेळी तर काय नेलं नसून मग मटणासोबत एक्स्ट्रा लिंबू पण दिले आणि कांदा पण दिले सोडून. नंतर त्यांच्याकडे सूर्य असं रेटिंग कापून रखलो. तुम्हाला मीठ कमी वाटलं टाकावं. तर मग अशी ब्लॉग काढलेला आणि आता मी घरी आले, आणि मी घरी आले मला आठवणच नाही फुल ब्लॉग काढायचा, कारण की म्हणजे रोज मी मिनी ब्लॉगच काढतं, फुल ब्लॉग जास्त काढत नाही, तर ती सवयच गेले. दुपारी काढले ते म्हणजे आठवणच नव्हतं. तर इथे घेतले वहिनीने बनवायला सोयाबीन चिल्ली, इथे फ्राय केले, आणि इथे नूडल्स, हक्का नूडल्स ते घेतले बनवायला. म्हणजे त्यांचा तर दिला त्यांना, पण आज मंगळवार आहे, आमच्या घरात उपवास आहे. आम्ही म्हणजे मी आणि पप्पा खातं, पण यांच्या सगळ्यांचा उपवास आहे, म्हणजे म्हणून ती ऑर्डरचा होता तर त्यांना दिला. आता संध्याकाळसाठी व्हेज मेन्यू घेतला आहे बनवायला. आणि नूडल्स तुम्ही बोला, हां तुम्ही बोला की नूडल्स इतकूसच आहेत, तर भाकर पण आहे, तेच बनवून घेता होता खायला. चायनीज आयटम एकदम. तर मी येऊन फ्रेश वगैरे झाले आणि इथं जेवण पण रेडी आहे. थांबा, ते इथं बनवले व्हेज सोयाबीन नूडल्स, शेजवान सोयाबीन नूडल्स. ते व्हेज नूडल्स, सोयाबीन नूडल्स. सोयाबीन घालते गेले वाटतं सगळं. आणि ही आहे सोयाबीन चिल्ली, पण तुम्हाला दाखवतो. रस्साचा व्हेजवाला मेन्यू. तर असा आहे आजचा व्हेज मेन्यू बघा. दाखवतो मस्त. तर कसा वाटला तुला आज पहिल्यांदा एवढी ऑर्डर बनवून? कसा वाटलं एवढी ऑर्डर बनवून तुला आज? काय म्हटलं, नेहमी बनवतो म्हणजे घरात काय असला फंक्शन मोठा, नाही तर कुठं बाहेर गेलं तर आमची मम्मीच बनवतो जेवायला सगळ्यांसाठी. म्हणून मम्मीला सवय आहे तेवढं जेवण बनवायची. तवा चिकन मी बनवला,
आणि कोलबीला पण मॅरिनेट मी केलं, पण मम्मीला बोलू तू मटण बनव, कारण की मम्मीचं मटण. वाटाण्याची भाजी पण बनवतो ना मी बनवतो. हां, वाटाण्याची मला भाजी असली ती जास्त जी भाजी म्हणजे गणपतीला भाजी पण कुठली पण जास्त असते. कुठली पण जास्त असते ती मम्मी बनवून देते. माझ पहिलीच ऑर्डर होती आमची, आता त्यांना दिली आहे. तर मी सांगितलं जर तुमचा रिव्ह्यू असेल तर म्हणजे रिव्ह्यूची व्हिडिओ बनवायला जमली तर बनवून पाठवा आम्हाला म्हणून. आणि एक गोष्ट मी मगाशी सांगायला विसरली की ही जी ऑर्डर आहे आपल्याला ते आपल्या जे व्हिडिओ असतात, म्हणजे मी जेवढ्या रेसिपीचे व्हिडिओ टाकतं त्या बघून आलते. म्हणजे त्यांना माझी कुकिंग आवडली, मम्मीची कुकिंग आवडली, तर ते बोलले की आम्हाला फार्म हाऊसवर जायचं आहे तर तुम्हीच बनवून द्या आम्हाला जेवढा काय आहे ते, म्हणून त्यांना दिले. आणि पहिलीच ऑर्डर होती ही. पण जर तुम्हाला बनवायचं असेल ना तर तुम्ही काय पण सांगा, ते मी देईन बनवून. फक्त एक दिवस आधी सांगा. ही ऑर्डर तर आम्हाला सकाळीच भेटली अर्जंटमध्ये 11 वाजता. मी मम्मीला सांगितलं तर मम्मी बोलली एवढ्या फास्ट कसं आहे, म्हणजे आज मंगळवार उपवास होता ना, म्हणून नंतर बोललो की जाऊ दे, आता पहिल्यांदा ऑर्डर भेटले तर देऊ बनवून. बनवला. आणि जर तुम्हाला पण बनवून पाहिजे असेल तर नक्की सांगा, इन्स्टावर DM करा आम्हाला आणि जो पाहिजे ते सांगा. मी नक्की बनवून देईन आणि मम्मीला पण सांगेन बनवायला. आणि मी चिवण्यांची व्हिडिओ टाकलेली ना, तर त्यांना चिवणी पण बनवून पाहिजे होती. त्यावेळी मेसेज केला मला, पण त्यांना चिवण्याच नाही भेटलं. दुसऱ्या दिवशी पाऊस म्हणजे पाऊसच थांबलेला, मध्येच पावसाने ब्रेक मारला आणि पनवेलला गेले तरी त्यांना चिवणीच नाही भेटली. पण आज निमित्त झाला आणि इतका सगळ्या मेन्यू बनवून दिले मी. होप त्यांना आवडला असं. म्हणजे आम्ही घरी बनवतो तसंच सेम बनवून दिले. आवडला असेल तर चांगलाच आहे. बस इतकंच. चल बाय बाय.